हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत लसुणी मेथी. त्यासाठी मी ते एक जोडी मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे. ती आता आपण कापून घेऊयात. आणि हे बघा, इथे मी भाजी कट करून घेत आहे. कढईत तेल घालून घेतलंय. तेल तापलंय, त्यात आता आपण लसणाच्या पाकळ्या घालून घेऊयात. आणि इथे आपलं लसूण परतून झालाय, त्यात आता आपण मेथीची भाजी घालून घेऊयात. आणि आता परतून घेऊया. आणि भाजी मी ते तेलात परतून घेत आहे. आणि एक अर्धा चमचा आपण यात मीठ घालून घेऊयात. एक साधारणतः 6 ते 7 मिनिट मी मेथीला कमी गॅसवरती छानसं तेलात परतून घेतलंय. कढईत तेल घालून घेतलंय. आपलं तेल तापलंय, त्यात आता आपण मोहरी घालून घेऊया. आपली मोहरी छानशी तडतडली. आता आपण त्यात कापलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घेऊयात. सुकलेली लाल मिरची घालून घेऊयात. आणि आपण आता यात एक बारीक कापून घेतलेला कांदा घालून घेऊयात. आपला कांदा इथे परतून झालाय. आता आपण त्यात एक बारीक कापलेला टोमॅटो घालून घेऊयात. आणि आता परतून घेऊयात. आपला टोमॅटो इथे परतून होतोय, तोपर्यंत आपण याचं वाटून घेऊयात. आणि एक आता अर्धा चमचा मीठ घालून घेऊयात, म्हणजे आपला टोमॅटो पटकन परतेल. वाटण्यासाठी मी ते 2 चमचे तीळ भाजून घेतलेत. आणि त्याचबरोबर शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घेतली आहेत. आता यात थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरच्या भांड्याला वाटून घेऊयात. तीळ आणि शेंगदाणे आता आपण मिक्सरला वाटून घेऊयात. आणि आपला टोमॅटो इथे परतून झालाय, त्यात आता आपण 1 चमचा लाल मिरची पावडर घालून घेऊयात. अर्धा चमचा हळद घालून घेऊयात. 1 चिमूटभर हिंग घालून घेऊयात. 1 चमचा गरम मसाला घालून घेऊयात आणि परतून घेऊयात. आणि आपला मसाला इथे परतून झाला आहे. यात आता आपण वाटण घालून घेऊयात. वाटण घालून घेतलंय, ते आता आपण परतून घेऊया. आपला मसाला इथे परतून झाला आहे. आणि आता आपण त्यात थोडंसं पाणी घालून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यातलं हे पाणी मी यात घालून घेते. आणि आता आपण मेथीची भाजी घालून घेऊयात. आणि आता आपण ही मिक्स करून एक 5 मिनिटीला अशी शिजवून घेऊयात. आणि इथे आपली भाजी बनत आलेली आहे. सुक्या मेथीच्या भाजीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही तो जाऊन बघू शकता. तयार आहे इथे आपली लसुणी मेथीची भाजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.